नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत मराठी विषयाचा तिसरा पाठ, गद्यपाठ, आजी कुटुंबाचं आगळ. या पाठाचे लेखक आहेत महेंद्र कदम. अलीकडेचेच लेखक आहेत, नवे आहेत, पण अतिशय नावाजलेले आणि प्रतिभावंत लेखक. मराठीचे अभ्यासक आहेत आणि लेखक तर आहेतच. मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान आणि कवितेची शैली ही त्यांची गाजलेली पुस्तकं. कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान अशी समीक्षेची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. धूळ पावलं ही एक त्यांची कादंबरी. मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन. जो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेतच. कवितेची शैली या त्यांच्या पुस्तकाला 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार प्राप्त झाला. आपण इथेच त्यांचं अभिनंदन आता करू शकतो, ओके नाही? आणि हा जो पाठ आपण आज बघणार आहोत तो त्यांच्या आगळ या कादंबरीतून घेतलेला आहे. थोडा अंश त्यातला त्या कादंबरीतला घेतला आहे. आता ही त्यांची आगळ कादंबरी नेमकी काय आहे, त्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? ग्राम संस्कृती म्हणजे गावातील, खेड्यापाड्यातील संस्कृती, तिथे लहान मुलांवर मोठ्यांवर होणारे संस्कार, तिथल्या चालीरीती, तिथलं खाणं पिणं, तिथला आचार विचार, आहार, तिथलं जीवनमान, तिथलं राहणीमान, आणखी विशेष म्हणजे तिथली एकत्र कुटुंब पद्धती. आज आपल्याला अशी फारशी शहरामध्ये तर ही एकत्र कुटुंब पद्धती अगदी कालबाह्यच ठरलेली आहे, म्हणजे दिसतच नाही, काळाच्या अगदी बाहेर निघून गेलेली आहे. पण आजही खेड्यापाड्यात जर आपण जाऊन बघितलं तर आपल्याला अशी एकत्र कुटुंब पद्धती दिसते. तर मग या एकत्र कुटुंब पद्धतीचे काय फायदे असतात? ती एकत्र कुटुंब पद्धती कशी असते? तिथे कोण प्रमुख असतं? त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कशी सुरक्षितता असते? कसे संस्कार घडत जातात? कसा सगळ्यांचा एक आधार असतो? आणि ती व्यक्ती असते कुटुंबाची प्रमुख म्हणजे आजी. त्या आजीबद्दल आपल्याला या पाठातून बघायचं आहे की ती कुटुंबाची आगळ कशी. आजी म्हणजे जणू कुटुंबाची आगळ असं पाठाची एक मध्यवर्ती कल्पनाच आहे, पण नेमकी ती कशी हेच आपल्याला या पाठातून बघायचं आहे. ग्रामसंस्कृती म्हणजे खेड्यातील संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि त्यामुळेच या ग्रामसंस्कृतीचं महत्त्व तुम्हा मुलांना कळायला हवं, म्हणून ह्या पाठाचा समावेश या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. पाठ तसा छोटासाच आहे, पण खूप छान सुंदर असं उपमा दिली आहे आजीला आगळाची, की ती कुटुंबाचं आगळ कसं. काही परिच्छेदातून आपल्याला सुरुवातीलाच आजीचा परिचय होतो की तिचं दिसणं कसं. अगदी तिची उंची 5.5 फूट म्हणजे कमी झाली का? सुंदर 5.5 फूट उंचीची ती आजी, रंगाने गोरी, आणि अगदी जरी गोरी असली तरी एवढे वर्ष तिचे गेले 70 पार केलेली ती आजी असते. उन्हाने अशी तिची त्वचा रापून गेलेली असते, करपलेली असते, भाजलेली जळल्यासारखी म्हणतो ना, पण तशी होऊन गेलेली असते. नवरा आजोबा आधीच गेले आणि त्यानंतर सगळ्या कुटुंबाचा भार तिच्यावर पडला. 70 ओलांडली तरी तिच्या हातात काठी आली नव्हती असं म्हणतात लेखक. म्हणजे काय की तिला अजून तसं पाहिजे तसं ते 70 वर्षाची जशी म्हातारी असते ना, अशी काठी टेकत 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 जाते, तशी मात्र ती नव्हती. कारण अजूनही ती काम करण्यात उत्साही होती, तिच्या शरीरात ताकद होती, ती तशी म्हातारी नव्हती. तिचं धारदार नाक, सुरकुत्या पडलेलं, ती तिचं सौंदर्य राखून ठेवत होतं. या वयातही आजी खूप सुंदर दिसायची. अगदी अंगात चोळी आणि हिरवं लाल अशी 2 रंगाची नऊवारी नेसायची. त्यावेळेचं उच्च राहणीमानाचं प्रतीक असलेलं इरकली लुगडं आजी नेसायची. कपाळावरचं गोंधण असं इथे गोंदलेलं असतं ना, ज्याला तुम्ही टॅटू म्हणता, तसं पूर्वी असं कपाळावर गोंदलेलं असायचं. हे गोंधण दिसू नये म्हणून आजी काय करायची? बुक्का लावायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजी कुंकू का नव्हती लावत?
बुक्का का लावायची? कारण आजोबा नव्हते ना. आजोबा असते तर तिने कुंकू लावलं असतं. ग्रामसंस्कृतीमध्ये, खेडेपाड्यांमध्ये नवरा जिवंत असेल तर कुंकू लावतात, आणि नवरा नसेल, जिवंत नसेल, तर त्याऐवजी बुक्का लावतात. म्हणून आजी तिथे बुक्का लावायची. या आजीच्या छत्रछायेखाली सर्व ते कुटुंब, म्हणजे लेखकाचं कुटुंब अगदी गुण्या गोविंदाने नांदायचं. सकाळ झाल्यापासून काय काय घडतंय हे या छोट्याशा अंशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. की त्यांच्याकडे गाय होती कपिल नावाची, कपिली. आणि एका आड ती एका वेळेला एक खोंड जन्माला नक्की घालायची. त्याच्यामुळे त्यांच्या घरी भरपूर बैल होते, भरपूर वासरं होती, आणि दूधही भरपूर. अगदी त्यांना सकाळी सकाळी धारोष्ण दूध मिळायचं सगळ्या मुलांना. 4 भावांचं कुटुंब होतं ते एकत्र. 4 भाऊ, त्यांच्या 4 बायका आणि त्यांची मुलं, अशी सगळं मिळून त्याचं भरगच्च गोकुळ त्या घरात होतं. लेखक त्याच घरात होते. आणि सकाळी सकाळी त्यांना ते धारोष्ण म्हणजे दूध काढल्याबरोबर, गाईचं दूध काढल्यानंतर अगदी ते थंड होऊ न देता तसं ते कोमट असतं, गरम असं थोडं कोमट असतं, त्याला म्हणतात धारोष्ण. धारेपासून धारा आणि धारेतून आलेलं ते उष्ण असं मिशा येईपर्यंत ते प्यायचे ग्लासभर. आणि त्यावेळेला तिथे आजी सक्त पहारा द्यायची. आजी खूप अगदी प्रत्येक ठिकाणी पुढे असायची. लेखकाची आजी तिथे पहारा का द्यायची? कारण मुलं संपूर्ण दूध पितात की नाही, की अर्धवट ठेवून देतात, उष्ट ठेवतात, हे सगळं ती बघायची. किंवा ते मुलांच्या वाट्याचं दूध मुलांनी बरोबर प्यायला हवं, वासराच्या वाट्याचं दूध वासरांनी बरोबर प्यायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तिचं लक्ष असायचं. आणखी दुसरं म्हणजे की जर आजीने लक्ष दिलं नाही तर कुठलीही सून आपल्या मुलाला जास्त दूध देईल, दुसऱ्याच्या मुलाला कदाचित कमी दूध देईल. आणि असं होऊ नये, भेदभाव केला जाऊ नये, म्हणून सगळ्या मुलांना सारखं दूध मिळावं म्हणून आजी तिथे असायची. त्यानंतर तिची कामं ठरलेली असायची. या सुनेने, थोरल्या सुनेने म्हणजे मोठ्या सुनेने कुठलं काम करायचं, लहान सुनेने कुठलं काम करायचं, आणखी 4थ्या नंबरच्या सुनेने कुठलं काम करायचं. सगळ्यांची स्वयंपाक, भांडी, धुणी, सगळं झाडलोट, सगळी कामं अशी ठरलेली असायची. आणि त्यामुळे कुणीही कुठेही कुणाच्या कामावर कुरघोडी करत नसे, कुणाशी भांडणही नसे. आणि आजीचं एक होतं रोटेशन पद्धत, म्हणजे आज हिने स्वयंपाक केला तर नंतर दुसऱ्या दिवशी तिने ते काम करायचं, तिसऱ्या दिवशी ते काम करायचं, मग जी चौथी असायची तिच्या वाट्याला स्वयंपाकायचं, असं रोटेशन पद्धतीने कामं वाटून दिली होती. त्यामुळे प्रत्येकाला कामं यायला हवं असं आजीचं म्हणणं असायचं. आणि मग स्वयंपाक झाला की काय व्हायचं, पहिले ह्या सगळ्या बाळगोपाळांची पंगत असायची. आणि मग शेतामध्ये जी पुरुष मंडळी गेलेली असतात ना, त्यांच्यासाठी भाकरी, शिदोरी बांधली जायची, डबे बांधले जायचे. आणि त्यानंतर मग सगळ्या बायका जेवायला बसायच्या. आणि मग शाळेत मुलं दुपारी शाळेत जायची. आणि मग दुपारी सगळी कामं वगैरे झाली की आजी ढाळजत येऊन बसायची. आता इथे एक शब्द आलेला आहे ढाळज. मी पुढे तुम्हाला त्या ढाळज शब्दाबद्दल सांगणार आहे. आजी ढाळजत येऊन बसायची. आणि मग सगळ्या आजूबाजूच्या गावातल्या बायका आजीशी गप्पा मारायला तिथे यायच्या. कोणी घरातलं धान्य घेऊन यायच्या, कोणी घरातले शेंगा घेऊन यायच्या, कोणी भाजी निवडायला आणायच्या, कोणी काय काय वेगवेगळी आपली कामं जी बैठी कामं करता येईल अशी सगळी कामं घेऊन तिथे यायच्या. आणि सगळ्या गावातल्या बातम्या तिथे सांगितल्या जायच्या. पण आजीचं इथेही लक्ष असायचं बरं का. कोणाची बातमी किती खरी आहे हे सुद्धा आजीला माहीत असायचं. एखादीने का खोटं वगैरे काही सांगितलं आणि त्याची शहानिशा जोपर्यंत आजी करत नाही तोपर्यंत त्या बातमीवर आजीचा विश्वास नसायचा. त्यानंतर मग संध्याकाळ व्हायची आणि रात्री 8 वाजल्याच्या सुमारास त्या वाड्याला आगळ लावलं जायचं. मोठं सागवानी लाकडाचं ते आगळ असायचं. आणि मग शांत वाडा सुरक्षित व्हायचा आणि सर्वजण निश्चिंतपणे झोपी जायचे. पण भर उन्हामध्येही जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी असायची किंवा आणखी वेळ मिळायचा, रविवारचा दिवस असेल, त्यावेळेला ही सगळी मुलं त्या ढाळजत अभ्यास करायची आजीच्या दाताने. तेव्हासुद्धा आजी या मुलांवर लक्ष ठेवून असायची. कोण कसा अभ्यास करते की नाही, की कोणी नाटक करते, कोणी सोंग करते, कोणी नुसतेच पुस्तकाची पानं उलटतात येतात, काय करतात, हे सगळं आजी ती बघायची. आणि मग मुलांचं रानात खेळणं सुरू व्हायचं.
झाडावर जायचं, खेळायचं, मस्त अगदी पाटीला असं काळी कुळकुळीत कुळकुळीत असं खापरानं घासायचं. त्यानंतर शेंगांना, त्यात बाबळीच्या शेंगांना असं ते बाबळीच्या काटामध्ये त्या शेंगा अशा ओवायच्या आणि त्याचा असा खुळखुळा तयार करायचा. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या मी केलं आहे लहानपणी, तसं तुम्ही करता की नाही माहिती नाही, पण आमच्या वयातल्या पुष्कळांनी ते ज्वारीच्या कणसाचं ते पांढरं पांढरं असं ते पेर काढायचे आणि त्याच्यापासून बैलगाड्या बनवायच्या. आणि मस्त. आणि ज्या उंबर उतरताना एखाद्या वडाच्या पारंब्याच्या शेंड्या, ते अशी कोळी कोळी शेंड्या असायच्या, तर त्या शेव शेव म्हणून असं खायचं. असं छान खेळ खेळायचे. आणि मग सगळ्यांचा मोर्चा वळायचा विहिरीकडे. असं पुटकं घेऊन धपकन पाण्यात उड्या मारायच्या, मस्त पोहायचं. आणि मग चटके, उन्हाचे चटके बसायला आले की मग वर यायचं आणि मग आजीचं बोलणं खायचं. मग आजी काही सोडायची नाही कोणाला, मस्त शिव्या मिळायच्या. पण त्यामागे आजीचं प्रेम असायचं की असं खेळू नये विहिरीत, असं पाण्यात इतका वेळ राहू नये. ऊन आणि उन्हाचा तडाखा आणि पाणी विहिरीचं ह्याने असं बाधतं शरीराला. हे सगळं आजीचं त्यामागचं प्रेम असायचं. आणि मग नंतर काय करायचं, रानमेवा खायला ही मुलं जायची. सगळंच, चिंच, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, नंतर गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगडं, शेंदाडं, काय काय नाही खायचं ते. ज्वारीची हिरवीगार ताटं, नंतर तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं, असा सगळा रानमेवा त्यांचा पोटात जायचा. आणि अशा तऱ्हेने लेखक लहानाचे मोठे होत गेले आजीच्या छत्रछायेखाली. आजीच्या मायेच्या सावलीखाली लेखक मोठे मोठे होत गेले. हा संबंध या पाठाचा आशय आहे. तुम्ही जर हा पाठ वाचला तर तुम्हाला असा हा संपूर्ण काय घडतंय हे तुमच्या लक्षात येईल. पण आपला मूळ उद्देश असा आहे की आगळ, आगळ कशाला म्हणतात, का बरं आगळ म्हटलेलं आहे, याकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला काही पाठातील शब्दार्थ, नवीन शब्द कुठले आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. की रापणे, मी मगच सांगितलं की आजीची गोरी गोरी त्वचा अशी रापलेली होती. रापणे म्हणजे त्वचेवर अशी काळपटलेलंपणा येणे, छटा येणे, असं काळसर त्वचा होणे. त्यानंतर गोंधण पण तुम्हाला सांगितलं, असं सुईने टोचून असं हिरव्या रंगाचं ते टॅटू तुमच्या भाषेत. नंतर वेत हा एक शब्द आलेला आहे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये, दुसऱ्या परिच्छेदामध्ये, की एका आड एका वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. खोंड म्हणजे पिलू, म्हणजे वासरू, बैल, गाय जन्माला घालायची. एका वेताला म्हणजे एका वेळेला, एका खेपेला, एका बाळणपणात एक खोंड नक्कीच द्यायची. म्हणजे वासराला जन्म देणे याला म्हणतात वेत. आपल्याकडच्या भाषेत त्याला बाळंत पण म्हणतात. धार काढणे म्हणजे गाई म्हशीचं दूध काढणे, त्याला धार काढणे. धारोष्ण तुम्हाला सांगितलं. सरपण म्हणजे असा एक शब्द आहे. सरपण म्हणजे जे लाकूड पाटा असतो ना, आई चुलीत वगैरे जाळते, शेगडीत जाळते, त्या बंबात जाळते, त्याला सरपण, इंधन जाळण्यासाठी वापरायचं ते. आता दुसरा आणखी एक शब्द मोठा तुमच्यासाठी जो आलेला आहे तो म्हणजे ढाळस. ढाळस म्हणजे काय, तो वाडा असतो ना, वाड्याला असं मोठं दार असतं. त्या दारातून आत आलं की असं ओट्यासारखे दोन भाग असतात, जिथे सगळे घरातली मोठी जी मंडळी असतात ती निवांत, ज्यांना दुसरं स्वयंपाकघरातलं किंवा इतर कुठलीही कामं वाड्यातली नसतात, अशी मोठी माणसं घरातली तिथे बसतात. येणारा जाणारा तिथून बोलत असतो, बसतो, गप्पा मारतो. एक प्रकारचा आपण जसं पोर्चमध्ये बसल्यासारखं बसून आपण बोलतो, तसं त्या काळी त्या ढाळजमध्ये बसून लोक बोलायचे. आजी, लेखकाची आजी तिथेच बसायची. तर ढाळज म्हणजे अशी मोठी जागा, पडवी. आणखीन एक शब्द वाकळ. आता आमच्या विदर्भात वाकळ म्हणतात. आता बाकी ठिकाणी त्याला गोधडी म्हणतात, कोणी देशमुखी म्हणतात, आणखी कोणी काय 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 म्हणत असतील. तर वाकळ म्हणजे ती अशी सुईने एक सगळे साड्या, लुगडं किंवा नऊवारी किंवा धोतर असं एकावर एक ठेवून जी शिवलेली असते ना जुन्या काळामध्ये बायका शिवायच्या, ती गोधडी, वाकळ. शहानिशा करणे म्हणजे खातर जमा करून घेणे, म्हणजे खात्री करून घेणे. नंतर एक शब्द आलेला आहे माझ्यासाठी पण तो खूप नवीन होता, कडूस. कडूस झालं, एक गेला आहे चौथ्या परिच्छेदामध्ये. कडूस म्हणजे काळोख. कडूस व्हायची वेळ आली म्हणजे काळोख व्हायची वेळ आली, असं या इथल्या भाषेत. त्यानंतर देवळी.
देवळी हा शब्द आगळाशी संबंधित आहे. आता मी तुम्हाला आगळ शब्दाबद्दल सांगणारच आहे, पण देवळी म्हणजे काय, तो आगळ अडकवण्यासाठी भिंतीमध्ये असं केलेलं असतं, त्यामध्ये तो आगळ असा जाऊन फसतो, त्याला म्हणतात देवळी. एक या भागाला असते आणि त्या भागाला असते. त्यानंतर गजग शब्द आला आहे. गजग अनेक वचनात शब्द आहे. गजग म्हणून गवर शीर्षबिंदू आहे. गजग म्हणजे सागरगोटे, असं खेळायचे सागरगोटे. आणि मुटके, विहिरीमध्ये मोर्चा वळवला की ते विहिरीमध्ये मुटकं मारून उडी मारायचे. तर मुटकं म्हणजे काय, असे दोन्ही हात आणि पाय असे जवळ घ्यायचे आणि धपकन स्वतःला पाण्यात सोडायचं, त्याला म्हणतात मुटकं. हे असे नवीन शब्द आलेत. आणि एक आता वैशिष्ट्यपूर्ण शब्द जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे आगळ. आगळ काय असतं, तो जो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना, वाड्याला असं मोठं प्रवेशद्वार असतं, खूप वजनदार प्रवेशद्वार असतं. वाडा असा खूप मोठा असतो. मग या वाड्याचं संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो, गेटला लावतो कडी आणि मग त्याला लॉक लावतो. तसंच त्या प्रवेशद्वाराचं मोठं लॉक म्हणजे आगळ. त्याला म्हणतात अडसर किंवा वासा, अडसूळ असे वेगवेगळे शब्द आहे. आणि इथे या लेखकाने आपल्याला दिलेला आहे, महेंद्र कदम, त्यांचा हा शब्द आहे आगळ. ती अशी 6 फूट लांब आणि 1.25 इंच रुंद सागवानी लाकडाची अशी मोठी जाडजूड पट्टी, असा वाघाचा जबडा असतो मध्ये, त्यात ती कडी असते, ती कडी ओढायची, त्यात तो आगळ असा घालायचा आणि इकडून घातलेला आगळ इकडे असा जातो आणि त्या देवळीत, आता सांगितलं ना भिंतीत एक कोणाडा असतो, त्यात जाऊन तो फसला की मग हा वाडा झाला सुरक्षित. मग कुठलाही चोर आतमध्ये येणार नाही किंवा कुठला दरोडा पडला तरी कोणीही येणार नाही. वाडा अगदी भक्कमपणे सुरक्षित ठेवण्याचं काम हे आगळ करतं. आणि हे आगळ लावणं आणि हे आगळ काढणं हे सुद्धा मोठं ताकदीचं काम असायचं, खूप अवघड असायचं. पण घरातली मंडळींना सवय झालेली असल्यामुळे पूर्वीच्या काळी हे सहज व्हायचं. पण आज तुमच्या माझ्याच्याने हे आगळ अडकवणं आणि काढणं अतिशय आपल्यासाठी ते कठीण आहे, कारण इतकं वजनदार असतं ते आणि एक त्याचं कौशल्य असतं, ते त्या पद्धतीनेच ते बरोबर अडकवावं लागतं. कळलं आगळ. मग त्यानंतर आता तुम्हाला मी महत्त्वाचे 2 शब्द असे आले, आगळ आणि ढाळस. त्या वाड्यातच समोर ती ढाळस. आता या अनुषंगाने आणखी काही शब्द इथे आलेले आहे की आजी ना नालीच्या वाहणा घालायची. आता नालीच्या वाहणा म्हणजे नेमकं काय ह्याचं मी तुम्हाला थोडं स्पष्ट करून सांगते. नालीच्या वाहणा म्हणजे नाल. तुम्ही घोडा तर बघितलेलाच आहे आणि घोड्याचं काम असं सतत धावत राहणं. तर त्यामुळे काय होतं, घोड्याचे जे खूर असतात ना ते खालून असे झिजतात, त्याला जखमा होतात. मग त्याला सतत धावायचं असतं आणि त्या जखमा होऊ नये किंवा त्या घोड्याचे खूर झिजू नये म्हणून असं एक लोखंडी असं त्या पायाला ठोकतात अक्षरशः. आणि मग त्याला धावणं पण सोपं होतं आणि त्याचे खूर शाबूत राहतात घोड्याचे. तसंच आजी काय करायची, तिच्या ज्या वाहणा म्हणजे चपला असायच्या ना त्याला सुद्धा ती अशी नाल खालून ठोकायची आणि तशा चपला ती घालायची. म्हणजे स्वतःच्या चपला सुद्धा झिजायला नको इतकी शिस्तप्रिय होती आपली आजी, लेखकाची आजी. ती नालीच्या वाहणा घालायची. आणखीन एक शब्द येऊन गेलेला पहिल्याच पॅराग्राफमध्ये, जेव्हा सगळेजण दूध प्यायचे तेव्हा मिशा येईपर्यंत दूध प्यायचे. तर मिशा येईपर्यंत दूध प्यायचे म्हणजे काय, तर बघा लहान मुलं असतात आणि तेव्हा जेव्हा ते कोरो दूध असं धारोष्ण दूध, जेव्हा त्याला थोडासा फेस पण असतो, जेव्हा ते दूध आपण असं पितो तर तेव्हा प्यायल्यानंतर त्या मिशांच्या जागी अशी पांढरी पांढरी एक शिर उमटते, मिशीसारखी पांढरी मिशी उमटते. पण जेव्हा मोठं झालो आपण की मग आपली ओरिजिनल मिशी येते काळी, ठीक आहे. मग तेव्हा ती काही ही दुधाची मिशी तेव्हाच कोणी दूध पित पण नाही. तर मिशा येईपर्यंत दूध प्यायचं म्हणजे आम्ही तरुण होईपर्यंत, म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही भरपूर दूध प्यायलो असा त्याचा अर्थ. मिशा येईपर्यंत दूध प्यायचं म्हणजे आम्ही भरपूर दूध प्यायलो, म्हणजे आम्ही लहान असताना भरपूर दूध प्यायलो असं लेखकाला म्हणायचं होतं. आपल्याला यातून आजीचं व्यक्तिमत्व कळतं. तिचं दिसणं एक महत्त्वाचा भाग आहे. तिचं दिसणं, तिचं असणं, तिची शिस्त, तिचं राहणीमान आणि तिचं सौंदर्य
तुम्ही म्हणाल आजी आणि सौंदर्य, आजी कधी सुंदर असते दिसते का, म्हातारी बाई कधी सुंदर दिसते का? पण हो, महेंद्र कदम यांची आजी सुंदर असं दिसायची. बघूया ना आपण कसं तिचं दिसणं कसं होतं की आजीचं व्यक्तिमत्व रेखाटा असं जर तुम्हाला म्हटलं तर आजी तुम्हाला कळली असेलच. मग ती कशी होती, तिचं दिसणं आपल्याला सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ती किती 5.5 फूट उंच, रंग कसा होता, गोरा. त्यानंतर उन्हा पावसामुळे तिची त्वचा बरोबर रापली होती. आता तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे, भाजली होती, काळी पडली होती असं म्हणण्यापेक्षा आपण शिकलो नाही ते रापणे शब्द. तिची त्वचा रापली होती. मग लिहिताना बोलताना असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा तिची त्वचा रापलेली होती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आजीच्या वयाची माणसं कमरेत वागतात, पण लेखकाची आजी मात्र नाही, कमरेत वाकलीच नाही, त्यामुळे तिला कधी काठी घ्यावीच लागली नाही. पण आजी असूनही ती ताठकणाने अशी चालायची. अजूनही तिचे सगळे दात शाबूत, हे महत्वाचं. जुनी माणसं तशीच असतात, अतिशय त्यांचं शरीर असं काटक असतं. पण आज मात्र असं चित्र आपल्याला दिसत नाही. तर आणि डोक्यावरचे केस मात्र आजीचे सगळे पिकले होते, हे आजीचं दिसणं. आता आजीच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा भाग म्हणजे आजीची शिस्त. तुम्हाला माहिती आहे की आजीची शिस्त कशी होती, कडक. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजे असा तिचा कटाक्ष होता, म्हणून ती आपल्या सुनांना सगळ्या कामांची वाटणी करून दिलेली होती. त्यानंतर दुपारच्या कामांचे तिने नियोजन केलेले होते. सुनांनी मुलांच्या बाबतीत अपपरभाव म्हणजे हा माझा मुलगा, हा तिचा मुलगा असा भेदभाव करू नये म्हणून खाऊ पिऊ घालताना आज सुद्धा आजीचा कडक पहारा असायचा. गल्लीतल्या बायका जेव्हा दुपारी यायच्या तेव्हा गप्पा गोष्टी असायच्या, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींची शहानिशा सुद्धा आजी करायची. ही आजीची शिस्त होती. आजीचं राहणीमान, त्या काळात ती इरकली लुगडं नेसायची. इरकली लुगडं म्हणजे उच्च राहणीमानाचं लक्षण. त्या काळचं हिरव्या आणि लाल रंगाची नऊवारीचं इरकली लुगडं आणि अंगात चोळी हा तिचा पेहराव, पोशाख असे. कपाळावरचं मुंदण दिसू नये म्हणून ती काय करायची, बुक्का लावायची. बरोबर आहे. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरायची. हे तिचं राहणीमान. आणि आता आपण बघूया तिचं सौंदर्य. आजीचं वय आता किती वर्षाचं, 70 वर्षाचं. आणि ऊन पावसामुळे तर तिची त्वचा रापलेलीच होती, गोरी तर होतीच, पण तरीही तिचा मूळ गोरा रंग मात्र अजूनही शाबूत होता, तो लपलेला नव्हता. तिचे दात मोत्यासारखे चमकायचे. आश्चर्य वाटतं ना, पण हो. आणि तिचं विशाल कान आणि तिचं धारदार नाक आजीच्या सौंदर्यात भर घालायचं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पडल्या तरी तिच्या सौंदर्यात मात्र उणेपणा आला नव्हता. अशी होती लेखकाची आजी. आता एक वाक्य मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते, ते तुम्ही लक्षात घ्या की एक वाक्य खूप सुंदर येऊन गेलेलं आहे की आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. वर्तमानपत्रात काय असतं मुलांनो, बातम्या. बरोबर, बातम्या असतात. काय घडलं सगळं आपल्याला त्यामध्ये कळतं. आपल्याला टी व्हीवर पण कळतं, पण वर्तमानपत्रामधून आपल्याला बातम्या कळतात. तसं लेखकाच्या त्या वाड्यातलं जे ढाळज होतं ते ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. म्हणजे काय, साऱ्या गावाच्या बातम्या त्या ढाळजमध्ये कळायच्या. तिथे सगळ्यांना समजायचं. कुणाकडून, आजीशी गप्पा मारायला आलेल्या त्या बायकांकडून. त्या यायच्या ना धान्य निवडायला, भाजी निवडायला किंवा शेंगा फोडायला आणि गप्पा मारायला. काही अशा ज्या बायका यायच्या त्या गावात कुठे काय घडलं अगदी बरोबर बातम्या येऊन तिथे सांगायच्या. अगदी सगळी खबरबात तिथे कळायची. म्हणून असं म्हणायचं की आमची ढाळस म्हणजे आमच्या वाड्यातली ढाळस हे त्या गावचं वर्तमानपत्र होतं. आता आणखी एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगते की शीर्षक. या पाठाला दिलेलं शीर्षक खूप सुंदर आहे, आजी कुटुंबाचं आगळ. मी तुम्हाला आगळचा अर्थ सांगितला की आगळ म्हणजे वाड्याच्या सुरक्षिततेची हमी देणारं ते साधन. एकदा का त्या प्रवेशद्वारामध्ये आगळ अडकवलं की वाडा सुरक्षित. मग आजीला कुटुंबाचं आगळ का म्हटलं असावं लेखकाने, हे महत्त्वाचं आहे. आणि हे जाणून घेण्यासाठीच आपल्याला ह्या पाठाचा अभ्यास करायचा आहे. आजी देखील तशीच होती, संपूर्ण कुटुंबाला घेऊन चालायची.
संपूर्ण कुटुंबावर लक्ष ठेवायची, संपूर्ण कुटुंबाला वेळप्रसंगी कठोर व्हायची, रागवायची, ओरडायची, शिक्षा द्यायची, वेळप्रसंगी मायेने जवळ करायची, आपल्या मायेच्या पदराखाली घ्यायची. सर्वांना सारखेपणा हा तिचा कटाक्ष. कुणामध्ये भेदभाव नको, कुणावर अन्याय व्हायला नको, सर्वांना न्यायाने घेऊन चालणं हे आजीचं काम. आणि आजी त्याप्रमाणे वागायची. आपल्या घराला संरक्षण देण्याचं काम आजी करायची. जिथे तिथे तिचा पहारा असायचा. आपल्या कुटुंबावरती कुठलंही संकट येऊ नये यासाठी ती सदैव जागरूक असायची. जसं त्या प्रवेशद्वाराला ते भरभक्कम आगळ अडकवल्यानंतर एक सुरक्षितता, एक संरक्षण त्या वाड्याला मिळायचं, तसं ह्या आजीच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, तिच्या आचारामुळे, तिच्या विचारांमुळे या कुटुंबाला भरभक्कम संरक्षण मिळायचं. हे कुटुंब जिवंत होतं त्या आजीमुळे. हे कुटुंब सक्षम होतं त्या आजीमुळे. हे कुटुंब, लेखकाचं कुटुंब अगदी प्रगतीपथावर होतं त्या आजीमुळे. आणि विशेषतः हे कुटुंब अजूनही एकत्र होतं, एकत्र बांधून होतं, एकमेकांच्या अगदी प्रेमामध्ये न्हावून निघत होतं. भावबंधनांनी, अगदी भावभावनांनी, त्याला माया संबंधांनी, ममतेने ते असं एकत्र बांधून होतं ते आजीमुळे. म्हणून आजी हे कुटुंबाचं आगळ. जसं ते सागवाणी 6 फुटाचं आगळ वाड्याला संरक्षण देतं, तसं ही 70 वर्षाची गोरी पान सुंदर आजी कुटुंबाला संरक्षण देते. म्हणून आजी कुटुंबाचं आगळ. समजलं? किती छान लेखकाने आपल्याला या आगळ नावाच्या कादंबरीतून सांगितलंय. वास्तविक आपल्याला या संपूर्ण पाठामध्ये पूर्ण ग्रामसंस्कृतीचा परिचय येतो. आजही आपण शहराकडे वळत चाललोय, शहर संस्कृतीकडे वळत चाललोय. असं असतानाही या संस्कृतीकडे नेण्याचा हा सुंदरसा प्रयत्न महेंद्र कदम या लेखकाने केलेला आहे. कसं संस्कार असतात, एकत्र कुटुंबात कशी पद्धत असते, एकत्र कुटुंबात माया, ममता किंवा एकमेकांमधलं जे त्याला काय म्हणतात भावबंधन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॉन्डिंग म्हणतो, बॉन्डिंग भावनांचं, हे असं टिकून असतं, भरभक्कम बांधून ठेवलं जातं ते कुटुंब प्रमुखांमुळे. कुटुंब प्रमुख व्यवस्थित तर अख्खं कुटुंब व्यवस्थित असतं. कुटुंब प्रमुख खूप महत्त्वाचा आधारस्तंभ असतो, आधार असतो कुटुंबाचा. म्हणून त्या कुटुंब प्रमुखाने कसं असावं असं जर जाणून घ्यायचं तर या आजीसारखं असावं, सर्वांना असं व्यवस्थित सोडून ठेवणारं मायेने. आणि अशाच या आजीच्या मायेखाली, तिच्या मायेच्या पदराखाली लेखक लहानाचे मोठे 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 होत गेले आणि त्यांचं इतकं मोठं व्यक्तिमत्व घडलं. त्यात आजीचा वाटा असावाच, बरोबर? तर मला वाटतं आपल्याला हा पाठ समजला असेल तर या पाठाखालचं स्वाध्याय आपण पूर्णपणे सोडवून बघावा. आणि आता तुम्हाला माझा हा पाठ ऐकल्यानंतर किंवा बघितल्यानंतर एक विचारावं असं वाटतं की तुम्हाला सांगता येईल ना आजी कुटुंबाचं आगळ कसं? नक्की सांगता येईल. आणखी एक बघा की इथे काही मैदानी खेळ आणि काही घरी बसून खेळण्याचे बैठे खेळ असा उल्लेख आलेला, ते तुम्ही शोधायचे. आणि बैठे खेळ कुठले आणि बाहेर जाऊन खेळायचे खेळ कुठले आणि रानमेवा लेखक कुठला खायचे, असे 3 भागामध्ये छान यादी तयार करून ठेवा. आणि पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपल्या वहीमध्ये सोडवा. स्वमत जे दिलेलं आहे सगळ्यात शेवटी ते तुम्ही मात्र व्यवस्थित करा. स्वतःला काय वाटतं ते व्यवस्थित लिहा. त्यांनी एक दिलेलं आहे की तुम्ही शहाणे आहात. या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थ छटा लिहा. काय असेल? शहाणे आहात म्हणजे दुसरा अर्थ वेडे आहात असा पण होतो. गरज नसताना इतर दुसरं सांगते तुम्हाला मी. स्वमत. हां, आत्ताच आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ कळला? मी तर सांगितलंच, पण वर्तमानपत्र, ढाळच आणि वर्तमानपत्राचा काय संबंध आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहून ठेवायचं आहे. आणि तुलना करायची. कशाची? की जे वाड्याचं कवच होतं, वाड्याचं संरक्षण कवच होतं आगळ, तसं आजी हे कुटुंबाचं संरक्षण कवच कसं? आगळ आणि आजी यांची तुलना करायची. त्यानंतर पाठात चित्रित झालेलं एकत्र कुटुंब पद्धत कशी असते त्याचं छान तुमच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, असं व्हायला हवं, असं दिसतं का, असं असतं का, हे सगळं तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं. आणि याचं जे शीर्षक आहे ना आजी कुटुंबाचं आगळ, ते कसं काय
किती समर्पक आहे, किती योग्य आहे, किती सफकलपणे ते बसतंय त्याला, किती छान व्यवस्थित अर्थपूर्ण आहे, हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहून ठेवायचं आहे. कराल? चला, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संत रामदासांची खूप सुंदर अशी कविता उत्तम लक्षण. तोपर्यंत ह्या आतापर्यंत झालेल्या दोन्ही पाठांचा अभ्यास स्वाध्याय सोडवून ठेवा. भेटूया पुढच्या पाठासाठी. तोपर्यंत नमस्कार.